मामी काय हो? जरा इकडे येतं का? काम होतंय. आले आले. मी जरा आलेच हा. काय म्हणतात बघून येते. काय हो? मामी, लग्नाला पैशाची काही गरज असेल ना तर सांगा मला. तसं तुम्ही असं म्हणत धरू नका की ते पैसे मी स्वतःसाठी ठेवलेत. ते पैसे आपल्या घरासाठीच आहेत आणि आमचं असं वेगळं काय नाही मामी. आणि आम्ही दोघं बी असं काय मानत नाही. कसं आहे ना अजिंक्य, तुमचं वेगळं पडतं आणि शीतलचं वेगळं पडतं हो. आता नुसतं तुम्ही एकट्याने म्हणून काय उपयोग आहे? अहो मामी, नाही असं काय नाही. तुम्हाला गरज असेल ना सांगा मला तसं. आणि जेडीचं लग्नात मी काय ना काहीतरी करणार होतोच की. मग मी करण्यापेक्षा तुम्ही मला सांगा, तसं आपण करू ना. नक्की का? अहो मामी, मी कोण परका आहे का? तुम्ही सांगा मला आणि स्पष्ट बोला, मनात काही ठेवू नका. आता बघा, बाईकडे राहून राहून काय राहतं, म्हणजे उद्या जर तुम्ही तिला टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन असं काय घेतलं तरी ती चांगलंच आहे म्हणा. पण त्याच्यावर तिचा अधिकार राहणार का? नाही. आणि नशिबानं ती अशा घरात गेली की अगोदरपासूनच ती सगळं आहे. मग आता राहिलं काय? अहो, दागदागिनं. आणि बाईचा खरा अधिकार दागदागिन्यांवरच असतो. आता मला तर वाटतंय तीच द्यावं. म्हणजे मी आपलं म्हणते. आता मला मस्त वाटतंय हो दातोळ करावं म्हणून, पण कुठलं काय? म्हणजे तुम्ही दागिने करायचं म्हणताय का? नाही नाही, तुम्ही करा असं नाही म्हणत मी. आता माझ्याकडे असतं पैसे तर मीच केलं असतं. 7 तोळ दागिने करायचं म्हणजे 2 लाख रुपये तरी पाहिजेत की त्याला. हो, आता वंस पाहिजे होत्या. वंसांची लई लाडकी होती बघा जेडी. तुम्हाला सांगते, लहानपणी तर ती त्यांच्याचकडे असायची बघा. जेवायला त्यांच्याकडं, झोपायला त्यांच्याकडं. एवढंच काय, जेडी जेडी म्हणायला बी त्यांनी सुरुवात केली होती. आज जर वंस जेडीच्या लग्नात असते ना तर एवढ्या खुश झाल्या असत्या म्हणून सांगू. 5-6 तोळे दागिने तर नक्कीच दिलं असतं बघा. हो, एवढंच काय, तिला सूनच करून घेतली असती. पण जाऊ दे, आता काय काय झालं असतं काय नाही, काय काढून उपयोग आहे का? आई नसली तरी काय झालं, मी आहे की. मी करतो सगळं. नाही नाही, तुम्ही कशाला बाई. तुमच्या बायकोला नाही आवडायचं. ती म्हणाल माझ्या नवऱ्याला बोलून बोलून त्यांच्याकडनं काढून घेतलं. तिच्या डोक्यात दुसरं काय असेल आणि तिला काय करायचं असेल स्वतःला तर. अहो नाही मामी, ते असं काय नाही म्हणणार. उलट तिला बरंच वाटेल आपण जयश्रीला काहीतरी घेतोय म्हणून. बघा बाई, मुलगा म्हणून शोभताय बघा तुम्ही. पण जाऊ दे, तुम्ही म्हणताय त्यातच सगळं आलं. आता तुमचं पैसे घेऊन जर दागिनं घेतलं तर लोक काय म्हणतात, भाच्याच्या पैशाने दागिनं घेतलं. त्याच्यापेक्षा नको बाई, नकोच ती. अहो मामी, आपण लोकांना कशाला सांगायचं काय? आणि हे बघा, आपल्या घरातल्या गोष्टी घरात ठेवलेल्याच बऱ्या ना. नाही, पण नाही म्हणलं तरी विचारपूस होतच असते की. का मी असं करू? मला जे वाटतंय ते मी सांगू का? बरं ठीक आहे, तुम्ही पाहिजे तसं करा. जे पाहिजे ते सांगा. मी शीतलकडे पैसे देतो, त्याच्याकडून घ्या. अहो नाही नाही, तिच्याकडे कशाला? म्हणजे आता तिला घरात आधीच एवढी कामं आहेत. त्याच्यापेक्षा आपणच जाऊन लगोलग घेऊन येऊ की. ती इथलं घरातलं बघल. बर, चला मग. आत्ताच? अहो होय, परत येळ कुठं आहे. चला चला. आणि अजिंक्य, तुमच्या मामाला ह्यातलं काही सांगू नका बर का. अहो म्हणजे ती परत काय तर खुसपाट काढताल म्हणून म्हणलं, दुसरं काय नाही. बर. जीजी,
मी ना अजिंक्य जरा बाहेर जाऊन येतो, एक काम आहे तेवढं करून येतो. तवर तुम्ही घरात जरा लक्ष द्या बर का. आता तुम्ही दोघं कुठे निघालाय? काम आहे जरा, मामींचंच काम आहे. बर. मावशी ठीक आहे आधी. जीजी हे आणि मामी कुठे गेल्या तो? त्या पुष्पीचं काहीतरी काम आहे असं सांगून आजा गेलाय. आता एवढ्या घाईघाईत काय काम काढले काय माहित बया. असलं काय काम आहे ती यांना मामी घेऊन गेल्या? यांना घेऊन कुठं बरं गेल्या असतील? काय तर चालू असेल मामींच्या मनात, त्याशिवाय नसत्या गेल्या एवढ्या गडबडीत. क्वालिटी दिसते तुमचं सगळ्यांचं दोघांचं पपलंय. कसं आहे भैयाला 3 पीस लय भारी दिसत, एकदम खवाड दिसल भैया तुम्ही. 3 पीस घालूया. हो त्याच्या प्री वेडिंग पण करता येईल आपल्याला. क्वालिटी फोटो काढतो भैया, तुमच्या दोघांचा पोर्टफोलिओ करतो. सगळं करू सगळं. भैया आणि डॉल्बी वाजाय पाहिजे बरं का. हा डॉल्बी बिल्बी नाही कसं वरातीला नुसत्या हलक्या वाजल्या पाहिजे. ए रंगा रंग रंगा रंग आणि ती गाडी बिडी सजवायचं आणि ते ड्रोन शूटिंग बिटिंग करायचं आत्ता सांगतो. ते पण पाहिजे. गोट्या तुम्ही म्हणताय ते सगळं करू आपण. हा पण आता आपण निघूयात, भैयांना जरा इम्पॉर्टंट काम. फटकाचं बिटकाचं फायनल करू. हा उद्या बघू आपण. चला, चला, चाल. चला, चला, भैयाला चला. तेवढं आम्हाला पण कपडे ए, घ्यायला चला, सांग. सांगतो. हे एवढं जयश्रीला द्यायला पाहिजे. आणि हा साज माझ्या सासूबाईंनी मला दिला. हाही देऊ तिला. जी आईसे. अरे काय आदर्श सासू सुनाचा खेळ लावलाय का? अजिबात काही गरज नाही दागिने बिगिने द्यायची. असं कसं? रीतीने जे करायचं ते करायलाच पाहिजे ना. अहो रीती भाताचं मला सांगू नका. आणि मी तुम्हाला परवा काय सांगितलं होतं? हा काय सांगितलं होतं? जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. हा पण हे शेवटी तुमच्या बायकोकडे जाणार आहेत ना सगळे दागिने. मग आत्ता दिले काय आणि नंतर दिले काय? यो साज हा साज फक्त आणि फक्त शीतलला शोभून दिसेल, बाकी कुणावर नाही. काय गरज नाही त्याच्या ऐश्वर्याला दागिने द्यायची. त्या शीतलच्या नकाची सर तरी आहे का त्याच्या ऐश्वर्याला? आणि आम्ही तुम्हाला काय सांगितलंय? आमच्या लग्नाच्या बाबतीत अजिबात नाक खुपसायचं नाही. सांगितलंय का नाही? तुम्हाला जसं वागायला सांगितलंय तसंच वागा, जसं बोलायला सांगितलंय तसंच बोला.